नमस्कार मंडळी. तर आज आपण गाजरांवर 2 अंडी घालून मस्तपैकी मऊ आणि लुसलुशीत अशी रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि संपूर्णपणे त्याची सालं काढून घ्यायची आहेत. वजनाने बघायला गेले तर ही 200 ग्रॅम एवढी गाजर आहेत. आता या रेसिपीसाठी आपल्याला 2 अंडी लागणार आहेत. ती आपण एका बाउलमध्ये फोडून घेऊया. आज गाजरापासून आपण जी रेसिपी तयार करणार आहोत, ही रेसिपी मऊ आणि लुसलुशीत तसेच चवीला एकदम भन्नाट आणि चविष्ट अशी तयार होणार आहे. आणि तुम्ही एकदा खाल्लीत ना की हमखास दुसऱ्या वेळेला नक्कीच करणार. ही माझी 100% नाही तर 101% गॅरंटी आहे की तुम्ही हे हमखास करणारच. तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही गाजर खिसून घ्यायचे आहेत, पण ते आपल्याला वेगवेगळे खिसून घ्यायचे आहेत. त्याचं कारण मी पुढे सांगणारच आहे. जवळपास आपला एक गाजर हा 100 ग्रॅम एवढा आहे. त्याप्रमाणे आपल्याला 100 ग्रॅम एवढे 2 गाजर वेगवेगळे खिसून घ्यायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. दोन्ही गाजर येथे किसून झालेले आहेत. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप एवढी साखर घ्यायची आणि ती बारीक करून घ्यायची आहे. तर इथे आपली पिठी साखर तयार झालेली आहे. आता आपण जो किसून घेतलेला एक गाजर आहे तो आपल्याला ह्या मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये गाजर घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा कप एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी साजूक तूपसुद्धा वापरू शकता. आता याची आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी याची बारीक प्युरी तयार झालेली आहे. आता आपल्याला एक मोठं काचेचं बाऊल घ्यायचं आहे आणि या बाऊलमध्ये आपल्याला 2 मगाशी फोडलेली जी अंडी होती ती घालून घ्यायची आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून एवढी दालचिनीची पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 आणि अर्धा टीस्पून एवढे आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला विस्करच्या साहाय्याने छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, त्यातली जी दालचिनी पावडर आणि आपला व्हॅनिला इसेन्स छानपैकी मिक्स होईल. आता हे मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर एवढं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये चिमूटभर एवढं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा 2 ते 3 मिनटं आपल्याला छान असं बॅटर फेटून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं छान असं बॅटर फेटून झालेलं आहे. आता आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. एका पातेल्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचा आहे आणि तो 10 मिनटं प्रीहीटसाठी ठेवून द्यायचा आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप या दोघांपैकी काही येथे तुम्ही वापरलं तरी चालणार आहे, पण तेल आणि तूप हे भांड्याच्या सगळ्या बाजूला लागलं पाहिजे. आता मी इकडे कोरा कागद ह्या टीनच्या आकाराचा कापून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि वरूनसुद्धा ह्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे. आता ही सगळी पूर्वतयारी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल की आपण येथे काय बनवणार आहोत. तर आज आपण गाजर आणि अंड्यापासून छान असा केक तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ही सगळी पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे. पुन्हा आपलं हे अंड्याचं बॅटर आहे ते आपण थोडं फेटून घेऊया आणि व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये करून घेतलेलं गाजर, साखर, तेल ह्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता स्पॅच्युलाच्या मदतीने आपण सगळं हे बॅटर जे आहे ते या बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपण विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपल्या ह्या ऑरेंज केकच्या बॅटरला मस्तपैकी ऑरेंज कलर नॅचरली आलेला आहे. अजिबात आपल्याला येथे आर्टिफिशियल रंग टाकायची काहीही गरज लागलेली नाही आहे. तर हे आपल्याला व्यवस्थित असं विस्करच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे. त्यावर थोडा फेस यायला पाहिजे एवढं आपल्याला छान हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान असं मिश्रण फेटून झालेलं आहे आणि त्यावर छान फेससुद्धा आलेला आहे. आता हे बॅटर थोडं बाजूला ठेवूया आणि आपण पुढची तयारी करून घेऊया. आता या ठिकाणी मी एक खाली वाडगं ठेवलेलं आहे, त्यावर चाळण ठेवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी 1.5 कप एवढा मैदा घालून घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून एवढा खाण्याचा सोडा आणि तसेच अर्धा टीस्पून एवढा मीठ ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तसेच 2 मोठे चमचे भरून आपल्याला येथे मिल्क पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे. आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला एकदा चाळणीवर सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुमच्याकडे जर बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इनोचं 1 पॅकेट वापरू शकता. आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपण ऑलरेडी चमच्याने मिक्स करून घेतलेले आहेत. आता हे चाळून घ्यायचे आहेत आणि चाळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला वाडग्यामध्ये सुद्धा हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे सगळं साहित्य एकमेकांमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. त्यामुळे आपला केक मऊ, लुसलुशीत तसेच स्पॉन्जी आणि फ्लफी होणार आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ते थोडं थोडं करून आपल्या पहिल्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे जे सगळं बॅटर आहे ते एकदम घालायचं नाही, ते थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे.
पहिले थोडी बॅच आपण ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. तसंच हे बॅटर आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी अजिबात जोर लावायचा नाही आहे. सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा उरलेलं जेवढं बॅटर आहे ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हे मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे एवढं बटर घालून घ्यायचं आहे. तर आपण ह्यामध्ये 2 चमचे एवढं बटर घालून घेऊया आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जो किसलेला एक गाजर होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर किसलेला सगळा गाजर आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी आणि यमी येथे आपली रेसिपी म्हणजेच केक तयार होणार आहे. सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता मी या ठिकाणी काही ड्रायफ्रूट घेतलेले ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया. तसेच घरी तयार केलेली टुटी फ्रुटी जी आहे ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. पुन्हा स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळं बॅटर व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे. तयार केलेलं मिश्रण लगेचच आपण केकच्या टीनमध्ये घालून घेऊया. आपल्या केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, म्हणजे काय आहे त्यामुळे आपला केक मऊ लुसलुशीत तसेच स्पॉन्जी आणि सॉफ्ट होणार आहे. सगळं मिश्रण घालून घेतल्यानंतर आपल्याला हा जो केक टीन आहे तो टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे काही एअर बबल वगैरे राहिलं असेल ते सुद्धा यामधून निघून जाईल. केक करताना नेहमी असा स्पॅच्युलाचा आपल्याला उपयोग करायचा आहे, म्हणजे आपलं काही मिश्रण वाया जात नाही, अगदी सगळं यामध्ये पडलं जातं. तर हा कॅरट केक आपण छान असा टॅप करून घेऊया. केकचं बॅटर टॅप केल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडी टुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे. तसेच इथे मी काही ड्रायफ्रूट कापून घेतलेले ते सुद्धा आपण यावर घालून घेणार आहोत. सगळे इन्ग्रेडियंट आपले येथे घालून झालेले आहेत. आता आपण जो ठेवलेला प्रीहीटचा जो टोप आहे त्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे. आपण तयार करून घेतलेला केक टीन आहे तो आपल्याला या टोपामध्ये ठेवायचा आहे. आता यावर आपण पटकन झाकण ठेवून घेऊया आणि एक 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्याला चेक करून घ्यायचंय की आपला केक व्यवस्थित झालाय की नाही. 15 ते 20 मिनिटांनंतर आपण यामध्ये एक स्टिक घालून बघूया आपला केक शिजलाय की नाही. बरोबर मधोमध आपल्याला ही काठी घुसवून घ्यायची आहे. स्टिक घालून चेक केल्यानंतर आपलं मिश्रण थोडंसं ओलसर राहिलेलं आहे. तर पुन्हा आपण या केक टीनला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित अशी हीट द्यायची आहे, म्हणजेच बेक करून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये पुन्हा स्टिक घालून घ्यायची आहे. स्टिक अगदी कोरडी निघालेली आहे, म्हणजे आपला केक इथे परफेक्ट शिजला आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा केकचा टीन आहे तो थंड होऊन द्यायचा आहे. तसेच केक गरम गरम असताना आपल्याला त्यावर एक स्वच्छ सुती कपडा ठेवून घ्यायचा आहे. आता सुरीच्या टोकाच्या साहाय्याने आपल्याला या सगळ्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत, म्हणजे काय आपला केक हा व्यवस्थित निघायला त्याचा उपयोग होणार आहे. सगळ्या बाजूने सुरी फिरवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपला हा जो केक आहे तो टॅप करून घ्यायचा आहे. केकचा टीन टॅप केल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता, येथे आपला मस्तपैकी चमचमीत चविष्ट मऊ लुसलुशीत असा कॅरट केक तयार झालेला आहे, म्हणजेच गाजरचा केक तयार झालेला आहे. बटर पेपर काढून घेतल्यानंतर येथे तुम्ही आपल्या केकचा स्पॉन्ज बघू शकता. वाव, एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट आणि तसेच दिसायला सुद्धा आपला कॅरट केक एकदम अट्रॅक्टिव्ह झालेला आहे. शिवाय त्याला नॅचरली रंग सुद्धा खूप छान आला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी असा हा कॅरट केक नक्कीच ट्राय करून बघा. केकचा एक पीस आपण कट करून बघूया. तर इथे आपला मऊ लुसलुशीत जाळीदार इथे गाजर केक तयार झालेला आहे. केकचा स्पॉन्ज दाबल्यानंतर आहे त्या पूर्वस्थितीत येतोय, म्हणजे आपला येथे केकचा स्पॉन्ज हा खूप छान तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे कॅरट केक नक्कीच ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.